मीठ टाकलेल्या ताटावरती हे जेवतायत उष्ट खातायत राजळे मंडळी. खरं खोटं आहे? मी भाजपचा आमदार झालो असतो त्यावेळेस मी लाचार नाही यांच्यासाठी. यांच्यासारखा सत्यपट झुकलेलो नाही, सत्यपट लाचार नाही, स्वाभिमानी माणूस आहे. आता ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी फ्लेक्सवर लिहिलं कार्यसम्राट. मी नाही, पण जनता बोलते कार्यसम्राट नाही, हे टक्केवारी सम्राट आहे. तुम्ही ज्या पैशाचे उल्लेख करतात ते पैसे गेले कुठं? मी स्वतःची व्यक्तिपत पालपत्र गहाण टाकले बुलढाणा अर्बनकडं आणि कारखाना सुरू केलेला आहे. श्रेय घेऊन जर पाणी मिळालं असतं तर आम्ही स्वतः विरोधकांनी त्यांचं कौतुक केलं असतं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात आपण आहोत आणि इथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे म्हणजे ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे उर्फ काका आपल्यासोबत आहेत. तुतारी हाती घेऊन आपण मैदानात उतरलेला आहात. पहिला थेट प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे तो असा की कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाताय आणि मतांचा जोगवा मागताय? शेवगाव पाथर्डी हा त्यातला 70% भाग हा पर्जन्य छायेखालचा भाग आहे. सातत्यानं 2-3 वर्षाला हमखास आमच्या वाटेला दुष्काळ येतो. माझ्या मतदारसंघामधला 70% शेतीचा भाग हा आजही पाण्यापासून वंचित आहे. 30% पाण्याखाली आहे. जायकवाडीच्या धरणाचं आणि मुळ्या डॅमचं पाणी ते 30% भागात येतं, पण 70% भागाला आजही शेतीला पाणी उपलब्ध नाही. स्वर्गीय बमराव ढाकणेंनी 72च्या दुष्काळामध्ये 128 तलाव केले, मध्यम प्रकल्प उभे केले, पण गेल्या 25 वर्षात पाण्याच्या प्रश्नावरती कोणीही लढा देऊन या आमदार होऊन खासदार होऊन गेले, परंतु न्याय दिलेला नाही. आणि ज्या भागात पाणी आहे त्या भागात विजेचा प्रश्न मोठा आहे आणि हे मूळ प्रश्न आहेत. आणि शेवटचा या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून माझ्याकडे बेरोजगारी ही प्रचंड आहे. आज तरुणांची संख्या मोठी आहे आणि हाताला रोजगार नाही, आणि मग त्याचा मोठा एक विषय हा माझ्या मतदारसंघात आहे. बरं, पाण्याचं दृष्टचक्र अजूनही तुमच्याकडे का संपू शकलं नाही? म्हणजे तुमच्याकडे धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती आहे. पाणी येणं हे क्रमप्राप्त होतं. आज शहरी भागामध्ये 8 दिवसाला, काही ठिकाणी 15 दिवसाला प्यायचं पाणी मिळतंय. जनता म्हणते की 8 दिवस साठवलेलं पाणी ज्याच्यात आळ्या पडून जातात त्यानंतर पिण्याचंही राहत नाही. इतके जनतेचे पिण्याच्या विषयाला घेऊन हाल आहेत. तर याला जबाबदार कोण? पाणी न येणं हे पाप नेमकं कोणाचं? 20-25 वर्ष गेली. 25 वर्षामध्ये जे या मतदारसंघात नेतृत्व केलं विधानसभेमध्ये, त्या सगळ्या नेतृत्वाला हा दोष द्यावा लागेल. मी आत्ता नाव केलं स्वर्गीय बमराव ढाकणेंनी जायकवाडी धरणाच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी आणि त्याच्या अनुषंगानं 40 गावाची पिण्याची पाण्याची योजना ही 85 साली मंजूर केली. ती कार्यान्वित झाली, पण आज 25 वर्षानंतर ती कार्यान्वित झालेली योजना ही जुनी झालेली पाईपलाईन दुरुस्त करून नवीन पाईपलाईनची योजना आणायला पाहिजे होती. आपण म्हणतो ते खरं, शेवगाव शहराच्या एखाद्या इमारतीच्या गच्चीवर उभं राहिलं तर आम्हाला जायकवाडीचं धरणाचं पाणी मिळतं दिसतं, परंतु शेवगाव आणि पाथर्डी शहर आणि भोवतालच्या 40 गावाला 15-15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही. आणि केवळ 22 वर्ष आमदारकी भोगली, पण प्यायला पाणी जर साधा देऊ शकत नाही, हा प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे. एक गोष्ट आहे की ह्या 22 वर्षात इतकं दुर्लक्ष माझ्या मतदारसंघात कधीच झालं नव्हतं. आणि ह्याला दोष पूर्णतः आमदार ज्यांनी पद मिळालं, 20 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं, 100% दोष त्यांचा आहे. बरं, यात चर्चेचं श्रेय तुमचे विरोधात असणारे जे आमदार आहेत घुले, ते देखील जे माजी आमदार आहेत खरं ते इथले, ते म्हणतात की बाबा पाणी आणण्याच्या संदर्भातली जी काही मंजुरी कागदावरची ती आम्ही आणली, प्रस्ताव आम्ही सादर केला. राजळेंच्या नेत्यांच्या वतीने असा दावा केला जातो की तो प्रस्ताव जो तो आम्ही मंजूर करून घेतला. मग नेमकं श्रेय कोणाचं या सगळ्याच्या? विषय असा आहे की ह्या श्रेयामध्ये 20-25 वर्ष गेली ना दुर्दैवानं. लोकाला काय घेणं? लोकाला घेणं मला स्वच्छ पिण्याचं पाणी, माझं धरण माझ्या जवळ आहे आणि एवढ्या धरणातनं अख्ख्या मराठवाड्याची तहान भागवली जाते. शेतजमिनी माझ्या शेवगाव तालुक्यातल्या गेल्यात. एवढा मोठा त्याग केला आणि प्यायचं पाणी आम्हाला हे मिळालं पाहिजे, साधी मागणी नागरिकांची. आणि ह्या दोघांची जर श्रेयवादाची लढाई असेल तर उघड आहे की 5 वर्ष, त्याच्याआधी 5 वर्ष गुले बंधूंना 10 वर्ष मिळाली. अलीकडच्या काळात 2009 साली शेखर पाटील आमदार होते, त्याच्यानंतर 2 टर्म्स मोनिका राजळे आणि त्याच्या अगोदरचे 5 वर्ष, 15 वर्ष हे राजळे कुटुंबामध्ये आमदारकी होती. श्रेय घेऊन जर पाणी मिळालं असतं तर आम्ही स्वतः विरोधकांनी त्यांचं कौतुक केलं असतं. त्या श्रेयाचं खरं खोटं हे शासनाच्या दरबारात कळून जाईल ना. परंतु आज प्रश्न आहे, प्यायला पाणी मिळतं नाही मिळत, त्या श्रेय कोणी घेतलं याला काही उपयोग नाही ना. लोकांना काही महत्व नाही. लोकांना महत्व एवढं की आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे. ते पाणी सुद्धा देऊ शकत नाहीत तर तुमच्या स्त्रियाचं काय किंमत आहे?
कुणीच नाही घ्यायला ही लढाई आहे, म्हणजे तुम्ही राजकारण करू राहताय. आज आघाडीचं उद्धव साहेबांचं सरकार असताना मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांनी 2 योजनांसाठी वाद घातला आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब होते. शेवगाव पाथर्डी शहरासाठी पुन्हा एक नवीन पाणी पुरवठा योजना त्यांनी मंजूर केली. तुम्हाला गंमत सांगतो, आघाडी सरकारतून आज 2 वर्ष होऊन गेले. मुश्रीफ साहेबांनी ती योजना तो उद्धव ठाकरे सरकारने केली. त्या योजनेला कार्यान्वित होऊन ते योजना पूर्ण व्हायला पाहिजे. टेंडर अक्षरशः 2 वेळा रद्द झालेले. केवळ सुईचा ठेकेदार पाहिजे, त्याच्यात काहीतरी स्वार्थ आहे आणि म्हणून निघालेले टेंडर रद्द केले. आणि आजच्या संहिता फोडता झाली, त्याच्या 1 दिवस फक्त नारळ फोडले. म्हणजे 1 वर्ष ती योजना मंजूर होऊनही लेट झाली, फक्त ठेकेदारी कोणाला करायची. तशीच माझ्या पाथर्डी तालुक्यात भगवानगडाच्या नावानं एक पाणी पुरवठा योजना आम्हीच उद्धव साहेबांच्या काळात मंजूर करून आणली. त्याचंही श्रेय घेतलं, श्रेय घ्या. पण आज भगवानगडाची नळ पुरवठा योजना जी आहे तिची मुदत संपून 1 वर्ष झालंय, योजना कार्यान्वित नाही. आणि मग तुम्ही श्रेयासाठी ठेकेदारीसाठी तुम्ही ह्या योजना जर कार्यान्वित करू दिल्या नाहीत तर हे पाप नक्कीच त्यांचं आहे. बर, मग जर 2 टर्म काय म्हणूयात की मोनिका राजाळे यांना मिळालेली होती, तर त्या 2 टर्म मध्ये त्यांनी नेमकं केलं का? आणि शिवाय या मतदारसंघामध्ये रस्त्याची दुरावस्था, म्हणजे आम्ही देखील या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला, रस्तेच होऊ शकलेले नाहीयेत. म्हणजे कोण याला जबाबदार? मला वाटतं लोकच ह्याला, आमच्या भगिनी आत्ता ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी फ्लेक्सवर लिहिलं कार्यसम्राट. मी नाही, पण जनता बोलते कार्यसम्राट नाही, हे टक्केवारी सम्राट आहेत. हे लोक आरोप करतात, बरोबर आहे ना, मी नाही बोलत. आज हजारो कोटीचा निधी आणला म्हणून जाहिरातबाजी, नारळ फोडले जातात, पण फोडलेल्या नारळाचं 2-2 वर्ष काम होत नाही. आणि मग हा पैसा गेला कुठं? मग आपलं सांगितलं की मी स्वतः पाहिलं, आपल्या नजरेला दिसले, डोळ्याला दिसत, ते तर खोटं नाही ना. आज रस्त्याची दुरावस्था इतकी भयानक आहे की नगर जिल्ह्यात माझ्या इतक्या मतदारसंघाची रस्त्याची अवस्था वाईट कुठंच नसल. आपण संपूर्ण महाराष्ट्र फिरतात, इतके खराब रस्ते मला नाही वाटत तुम्हाला कुठे भेटले असतील. आणि 10 वर्ष आमदारकी तुम्हाला दिली. आता मी ज्या ढोरजळगाव म्हणून गावात उभा आहे, इथं पाटपाण्याचं, इथं मुळा डॅमचा काय पाण्याचा विषय आहे, पलीकडनं जायकवाडीचा पाण्याचा प्रश्न आहे. रितसर पाटपाणी इथं वेळेवरती आलं, ज्याला आम्ही रोटेशन्स म्हणतो, ते रोटेशन देखील आमच्या आमदाराला व्यवस्थित देता आले नाहीत. मग असतानाही देता आलं नाही आणि नसले तर तुम्ही कधी देणार? आणि म्हणून हा सगळा दोष आज आमदारबाईंनी 10 वर्षामध्ये कोट्यवधीचे हिशोब सांगितले. मी विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून अनेक वेळा त्यांना आवाहन केलं की तुम्ही जो निधी आणला, ज्याचे नारळ फोडले तुम्ही जाहीर करता, तर माझ्या शेजारी उभा राहा, आपण एक निधीचा ऑडिट करू ना. शेवटी लोकशाही आहे, शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. मग तुम्ही आज 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटीचे आकडे सांगता, तर रस्ते तर दिसत नाहीत, प्यायच्या पाण्याची अवस्था अशी. आम्ही अनेक वेळा सांगितलं की माझ्या बहिणीला बी सांगितलं की आपण दोघं लोकांपुढे उभं राहू, तुम्ही ज्या पैशाचे उल्लेख करतात ते पैसे गेले कुठं, हाही लोकांना प्रश्न पडतो ना. उद्घाटनं होत आहेत पण काम दिसत नाही. आणि म्हणून आमदारबाईंनी निश्चितपणे ह्याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे होता. आज कोट्यावधीच्या गप्पा मारल्या, पण रस्त्याची अवस्था दयनीय आहे, इतकी दयनीय आहे की काही ठिकाणी जाणं मुश्किल आहे. विरोधी पक्षाच्या वतीने तुमच्या साखर कारखानदारीच्या मुद्द्याला घेऊन देखील आरोप केले जातात. शेतकऱ्यांची बिलं दिल्या गेली नाहीत किंवा त्यांना ऊसाचा परतावा जो तो दिला गेला नाही, आणि साखर कारखाना सुरू झाला, बंद झाला, या संदर्भातले आरोप होताना दिसतात. त्याला आपण काय उत्तर द्या? केदारेश्वर कारखाना बोदेगावच्या मालरानावरती हा उभा केलेला आहे स्वर्गीय बबनराव ढाकणे साहेबांनी त्यांच्या पिढीनं. नगर जिल्ह्यातला उत्तर त्यांना विचारा की नगर जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साखर कारखान्यातला एकमेव केदारेश्वर आहे की स्थापनेपासून या जिल्हा बँकेमध्ये हे डायरेक्टर आहेत. बँक वर्षानुवर्ष यांच्या ताब्यात आहे, पण आजपर्यंत केदारेश्वरला 1 रुपयाचंही कर्ज मागणी करून दिलेले नाही आहेत. आज जिल्हा बँकेची चौकशी चालू आहे. आज यांच्या कारखान्यावरती 400 कोटी कर्ज आहेत. आज दुष्काळी भागातला तो कारखाना आहे, एक चालू झाल्यापासून 3 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं फक्त बंद राहिला. आज मी नैतिकतेने सांगतो, मी स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता गहाण टाकले बुलढाणा अर्बनकडं आणि कारखाना सुरू केलेला आहे. आज यांच्यामुळे बँक संपलेली आहे, आज कारखानदारी संपून टाकली आहे. ही नैतिकता आहे, ही नैतिकता आहे. आज माझा फक्त एक 10 कोटी रुपये ऊसाचा आणि तोडणी कामगाराचं पेमेंट राहिले सत्य आहे. 4 महिन्यापूर्वी मंजूर झालेले माझे बँकेतले पैसे यांनी अंधारातून थांबून ठेवले आणि आज लोक जाऊन सांगतात यांचं पेमेंट आलं नाही. आज इथेनॉलचा प्रकल्प करताना यांनी लाखो रुपये, कोट्यावधी रुपये शेतकऱ्याच्या ऊसाचे कपात केले. अरे तुम्ही चोऱ्या करून तुम्ही साव होता, आज जिल्हा बँकेत तुम्ही डायरेक्टर आहेत. मग आज केदारेश्वर हा अलीकडच्या जन्माला आलेला कारखाना आहे. माझे जी कॉस्ट आहे शासनाने काढलेली
माझ्या कारखान्याची शासकीय मूल्य 180 कोटी आहे आणि माझ्यावरती फक्त 52 कोटी कर्ज आहे. आज यांना 40, 50, 60 वर्ष आली कारखाना काढून 400 कोटीचे बोजे आहेत. याचा हिशोब जनतेला द्या आणि मग माझ्यासमोर या. माझं आव्हान आहे, माझ्या शेजारी उभा राहून आपण कारखान्यावर चर्चा करू. नक्कीच तयार आहे. तुमच्या शहरातला तरुण हा शिकून तुमच्या शहरात थांबत नाही, नोकरी करता त्याला बाहेर जावं लागतं. तुमच्याकडे MIDC येऊ शकली नाही, म्हणजे MIDCने तर नवीन उद्योग याचा विषयच नाही. रोजंदारीच्या नावाने फार मोठी ओरड आहे. हे काम आतापर्यंत का होऊ शकलं नाही, हे पाप कोणाचं? अर्थात 25 वर्ष हे पाप ह्याच मंडळीचं नका, नेतृत्व ह्या मंडळीने केलंय ना. गुल्याने रजाळे ह्याच कुटुंबाकडे सत्ता राहिली ना मागच्या 25 वर्षामध्ये. आज या भागामध्ये लघु उद्योग आणि मध्यम प्रकल्प होऊ शकले असते. माझ्या ह्या शेवगाव पाथर्डी तालुक्यामधले 70% शेती आजही कापसाच्या लागवडीखाली आहे. आज लांब जाग्याचा कापूसाचं उत्पन्न इथं मोठं आहे, उत्पादन मोठं आहे. मग काय एखादं सूतगिरणी मोठी इथं आणू नये का? रेमंड सारख्या कंपनीच्या पाया पडून एखादं युनिटी आणू नये? नेतृत्व तुमचं आहे ना, तुम्ही आणायला पाहिजे होतं. माझ्या शेवगाव पाथर्डीमध्ये हॉर्टिकल्चर मोठे, फळझाडं मोठे आहेत. चिक्कू आहे, आंबा आहे, डाळिंब आहे, संत्री आहे, मोसंबी आहेत, केळ आहेत. शेतीपूरक असलेले छोटे मोठे उद्योग इथं उभे राहू शकले असते, पण इच्छाशक्तीचा अभाव आहे. मला बनवाबनी करून मतं मिळत आहेत, मला आमदारकी मिळते, मी कशाला लोकांसाठी कष्ट करू? मला काय करायचं लोकांच्या प्रश्नाला सोडून करू? माझ्या बहिणीला तर फक्त भावनेच्या आधारे 2 वेळा आमदारकी मिळालेली आहे आणि मग माझ्या बहिणीला काही कोणाचे प्रश्न सोडण्याचं गांभीर्य वाटलेलं नाही. आज मी सांगतो ते खरोखर आहे. मला दुर्दैवानं सांगायला हरकत नाही, माझ्या मतदारसंघातले 60,000 लोक 6 महिने प्रपंच सोडून ऊस तोडायला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जातात आणि 40,000 लोक माझ्या मतदारसंघातले पुणे, मुंबई, नाशिक, उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोटाची खळगी भरायला झोपडपट्टीत राहतात. भलं इकडं 10 एकर शेतीचे मालक आहे त्याचे वडील, पण जमिनीला पाणी नाही आणि तो मुंबईला कुठेतरी झोपडीत काम करतो. हे चित्र आहे. हे दुर्दैवाने हे आमदार लोकांचं अपयश आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे फोटो विरोधी पक्षाकडनं पोस्टर्सवर लावले जातात आणि शिवाय जातीय समीकरणाचा दावा देखील केला जातोय. मग अशा वेळी ही तुम्हाला अडसर ठरू शकते का? ठीक आहे. मुळामध्ये ज्या वेळेस तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काही बोलूच शकत नाही, त्यावेळेस जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेण्याची वृत्ती ह्या मंडळींची कायम आहे. ज्यावेळेस विकास केलेला असेल आणि विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागण्याची मानसिकता असेल, त्यावेळेस जातपात बघितली जात नाही. आज इथं दोन्ही गोष्टी आहेत ना. आज रस्ते नाहीत, पाणी नाही, लाईट नाही, साधी डीपी झालेली आमच्या भाषेत. तर महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला डीपी मिळत नाही. मग याचे उत्तर द्यायला उत्तर नाही आणि मग ज्यावेळेस उत्तर नाही त्यावेळेस कुठेतरी भावनात्मक जातीपातीचं समीकरण मांडायचे. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे काही एका पक्षाचे नाहीत, हे काही एका जातीचे नाहीत. स्वर्गीय R.R. पाटील असतील, स्वर्गीय विलास देशमुख असतील आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, माझे वडील स्वर्गीय बबनराव ढाकणे असतील, हे सर्वसामान्याच्या लोक चळवळीतनं आलेलं नेतृत्व आहेत आणि हे नेतृत्व राज्याची प्रॉपर्टी आहे. हे कुठल्या समाजाची प्रॉपर्टी नाहीये, ही राज्याची प्रॉपर्टी आहे. आणि तुम्ही राजकारणासाठी सुद्धा त्याच्या फोटोचा वापर करत असाल तर तुमचे राजकारणाची गुणवत्ता काय हे लोकांना कळलं. लोक हुशार आहेत, लोकांना समजतं. आज काहीतरी गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो लावायचं आणि मतं मागायचे. 8 वर्षापूर्वी माझ्या पाथर्डी शहरात आमदार मोनिका राजळे यांनी गटारीच्या ठिकाणी जिथं सांडपाणी पाथर्डीचं जातं त्या सांडपाण्याच्या ठिकाणावरती गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क उभं केलं. 8 वर्षापूर्वी चौथारा बांधला, मुंडे साहेबांचा पुतळा निर्माण करायची भूमिका घेतली आणि अक्षरशः वर्गणी गोळा केली. 8 वर्ष झाले वर्गणीचा हिशोब नाही आणि मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा हिशोब नाही. फक्त मतापुरतं मुंडे साहेबांचं प्रेम येतं. आज लोक वर्गणी गोळा करायची गरज काय? आज आम्ही बोलताना हरकत नाही. त्याच मुंडे साहेबाच्या पुण्यावरती त्यांचा मृत्यू झाला, दुःखद घटना झाली आणि केवळ भावनात्मक दृष्टीनं एक श्रद्धांजली म्हणून त्यावेळेस लोकांनी मतदान केलं. तुम्ही लोकवर्गणी काय गोळा करता? तुमची ऐपत आहे. तुम्ही खरं तर इतक्या वर्षात तुम्ही अख्खा एक पुतळा मुंडे साहेबांचा पाथर्डी शहरात, शेवगाव शहरात आणि तुमच्या कारखाना उभा करायला पाहिजे होता. परंतु केवळ मतासाठी, स्वार्थासाठी त्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाचा वापर करायचा. लोक आता हुशार झालेत, फसले लोक, पण आता लोक फसणार नाहीत आणि जातीच्या समीकरणात त्यांची निवडणूक यशस्वी होणार नाही. असं देखील आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये की केवळ विजयासाठी म्हणून काकांनी तुतारी हाती घेतली असा एक आरोप जो आहे तो तुमच्यावरती केला जातो. महोदय, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी स्वतःची मालमत्ता गहाण टाकून मी कारखाना सुरू केलाय. माझा प्रपंच मार्गी लावणार नाही, माझा प्रपंच कारखान्यासाठी बाहेर काढला. यांनी ह्यांचे प्रपंच कारखान्यावर उभे केलेले आहेत. मी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा 2014 पर्यंत होतो. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती.
पण त्याच कारखाना अस्तित्व टिकलं पाहिजे. मी सत्तेच्या उलट गेलो, मी आमदारकीचा त्याग केला म्हणून मी टाकलेल्या ताटावरती हे जेवतायत, उष्टकतात खातायत राजळे मंडळी. खरं खोटं आहे? मी भाजपचा आमदार झालो असतो त्यावेळेस मी लाचार नाही यांच्यासाठी, यांच्यासारखा सत्यपट झुकलेलो नाही, सत्यपट लाचार नाही, स्वाभिमानी माणूस आहे. मी ज्या लोकांचं नेतृत्व करतो ते स्वाभिमानी माणसं आहेत आणि म्हणून गरीब असलो तर आमचा मान ताट असते. आणि म्हणून मी 14 साली आमदारकीला लात मारली, त्याग केला आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून राजकीय भूमिका घेऊन काम केली. आणि तू तरी मग आज हातात घेतली का? मूळचं घड्याळ होतं ते घड्याळ ह्या भाजपवाल्यांनी फोडलं. हे वास्तव आहे. मूळची शिवसेना ह्यांनी फोडली. मग माझा तुतारीचा आजचा संबंध आहे. मी 10 वर्ष झाले, काल भले भले पळून गेले. आज जे चंद्रशेखर घुले सांगतायत की शरद पवार साहेबांचे उपकार त्या घरावरती कितीतरी कारखाना मला हे करायचं, कारखान्याचे 150 कोटी मला मिळवायचे, या नावाखाली तुम्ही शरद पवार सोडून पळून गेले ना. आणि काल भारतीय जनता पक्षाचे विखे डॉक्टर सुजय विखे उमेदवार होते. भारतीय जनता पक्षाचा झेंडा तुम्ही घेऊन हातात काम केलं आणि मग आता तुम्हाला काय बोलण्याचा नैतिक अधिकार आहे? अरे मी निष्ठा म्हणते, 14 साली मी त्याग केला, शेतकऱ्यांसाठी त्याग केला. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी त्यावेळेस 100% आमदार झालो असतो. मला पदापेक्षा माझा शेतकरी महत्वाचा आहे. मी शेतकऱ्याचा जीवनातला एक महत्वाचा भाग आहे आणि मग त्यांचं नेतृत्व मी करतोय. मी ऊसतोडणी कामगाराचं नेतृत्व करतोय, मी शेतमजुराचं नेतृत्व करतोय आणि म्हणून त्यांची जाणीव ठेवणे माझं कर्तव्य. मला पदाची किंमत वाटत नाही. मी 3 वेळा पराभूत झालो. मी सत्तेला कधी हापपलेलो नाही. मी लोकांत राहिलो, लोकातच वागलो आणि लोकातच मरणार आहे. बरं, तुम्ही ग्राउंडवर फिरताय, मतदारांना भेटताय, काय लीड तुमच्या विजयाचा असेल असं तुम्हाला वाटतं जर तुमचा विजय झाला तर? नाही, विजय निश्चित आहे. झाला तर वगैरे मी आज 3 निवडणुका लढलोय. अनुभव माझ्या पाठीशी खूप आहे. मी खरंच प्रामाणिकपणानं सांगतो की लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे. मी 30 वर्ष काम करतोय. स्वतःला एक फिलिंग म्हणतो, त्या फिलिंग्स माझ्याकडे आहेत. मी आज संपूर्ण 3 दिवस झाले अधिकृत दौरा चालू केलाय. प्रत्येक गावामध्ये माझ्याबरोबर तरुण शक्ती फार मोठी आहे. कुठे गेलो तर तरुण मित्रांचा उत्साह मोठा आहे. हे चित्र एवढं मला मागच्या काळात दिसलं नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. लोक ज्यावेळेस मनात घेतात त्यावेळेस आपल्याला क्लिअर दिसतं की लोकांनी आता निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे मला विजयाची चिंता नाही. लीड वगैरे याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. त्याचं कारण आहे, माझा आकडा जर 10,000 असेल आणि 20,000 झालं तर तुम्ही म्हणता लीड चुकला, अंदाज चुकला, पण मी जिंकलेलो आहे. हे लोकांचे माझ्यावरती उपकार आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. शुभेच्छा.